Hi everyone, good evening. Hi, good evening. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. Good evening. गुड इव्हनिंग गुड मॅम. इव्हनिंग मॅम. आवाज येतोय सर्वांना? हो. हो गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. स्नेहल, देवराज, दिया, राजनंदिनी, स्क्रीन दिसते का सर्वांना? श्रेया, हो. यस मॅम. हो मॅम. आले सर्वजण. बरं, आज नवोदयचं एक प्रकरण हो आणि कालचे काही प्रश्न राहिलेले होते तर ते सुद्धा प्रश्न आपण पाहूयात. काल मला वाटतं आपण 50 का 51 असे काहीतरी प्रश्न पाहिले. तर काल राहिलेले प्रश्न नवोदयच्या मी 2 प्रश्नपत्रिका दिल्या होत्या, त्या सोडवल्या का आता क्लास नंतर? त्या दोनही प्रश्नपत्रिकेचे आन्सर की तुम्हाला पाठवण्यात येतील. दोनही प्रश्नपत्रिका व्यवस्थित चेक करा आणि किती मार्क्स मिळतात ते पाठवा आपल्या ग्रुपवरती. एक मिनिट. हॅलो, हा कोण? जे प्रश्न राहिले असतील तर पाठवा. सॉरी, आहेत माझ्याकडे कालचे प्रश्न. एकच मिनिट, एक काम आहे मला, एक मेसेज टाईप करायचे. एकच मिनिट वेट करा. काही प्रश्न आणखी त्या व्यतिरिक्त असतील काही तर पाहून ठेवा. मॅम स्क्रीन दिसत नाही. हा, बरं, आता दिसते का स्क्रीन? पहा बरं. मी सर्वांनाच शेअर करते पुन्हा एक. आता दिसत असेल पहा सर्वांना. हो मॅम, सर्वांना स्क्रीन. दिसते. ओके ओके ओके. हो मॅम दिसते. ओके. बरं, काल 50 झाले होते ना बरोबर प्रश्न? काहीतरी क आणि म चा प्रश्न इथपर्यंत झाले होते. कोणता होता तो प्रश्न? क आणि म चा कुठल्या क्रमांकाचा होता? हा, 50वाच होता. 50च्या पुढचे घेऊ का मग? मॅम स्क्रीन हो. ज्यांना नाही स्क्रीन दिसत ना त्यांनी 1 मिनिट वेट करा. 1 मिनिटानंतर दिसेल बरोबर. थोडा वेळ लागतो, कधी कधी स्क्रीन दिसायला थोडासा वेळ जातो. बरं, आता 50च्या पुढचे प्रश्न माझ्याकडे आलेला होता त्यानंतर 57 नंबरचा, 54 आहे आणि 59 आहे. मॅम मी 53 पण आहे. रेड बॉक्स वर प्रश्न पाठवले आहेत. अजून पाठवलेत का काही? बर, 55, हो. 56, 74 आणि 75 आले होते की हे. मला वाटतं 54 55 नव्हता. घेऊयात आपण 55 पण घेऊयात. हे होते. बरं, 53 मध्ये पहा, 5/8चा शेकडा करायचा. जेव्हा शेकड्यामध्ये रूपांतर करायचं असतं, शेकडा म्हटला की गुणिले 100 करायचं. 5/8 आहे असा ठेवायचा आणि इकडे गुणिले 100 या प्रकारे लिहायचा आणि या 8ने 100ला भाग द्यायचा. किंवा 8ने जर आता इथे अंशामध्ये जी काही संख्या असेल तर त्याला भाग जात असेल तर त्याला द्यायचा. म्हणजे 8ने आता 100ला भाग जातो तर 100ला द्या. 5ला जात असेल तर 5ला द्या. ज्याला जाईल त्याला. हे तिरकस गुणाकार किंवा आपण तिरकस असं काटछाट करून घेऊ शकतो इथे. 8×1=8. आता पहा, गुणाकार होतो का, सॉरी भागाकार होतो का? आता इथे उत्तर जे आहे तर ते पूर्ण 8ने तर काही भाग जात नाही. पहा, आता पूर्ण भाग जातोय का? 8×1=8, 2 उरला म्हणजे 20, 8×2=16, म्हणजे इथेच उत्तर आपलं पॉइंट मध्ये येणार आहे. मग यापेक्षा आपण 5 आणि 100 यांचा गुणाकार करायचा आणि डायरेक्ट 8ने 500ला भाग द्यायचा. बरं, आता आपण इथे डायरेक्ट 500, 100 गुणिले 5 हे 500. प्रश्नपत्रिका नंतर तुम्ही वस्तूत लांबी घेणार आहात का? लांबी वस्तुमान, कारण हेच प्रकरण तुम्हाला
स्कॉलरशिपला पण आहे आणि नवोदयला पण आहे. तर थोडेसे कठीण स्वरूपातले प्रश्न नवोदयचे वाटतात म्हणून नवोदयचे घेतलं. आणि हेच प्रश्न किंवा यापेक्षाही सोपे सोपे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला आहेत, तर ते तुम्ही स्वतः सोडवू शकतात. खूप मोठं प्रकरण आहे स्कॉलरशिपला सुद्धा. हे एक घेतलं की तिकडे सुद्धा तुम्हाला ते सोडवता येणार आहे. जे इकडे होईल ते प्रकरण होणार नाही, त्यातले फक्त कठीण प्रश्न होणार. पहा आता भागाकार करूयात. 8 एक 8, 8 सख 48, 2 उरले. 8 दुने 16, 20 मधून 16 गेले, 4 उरलेले आहेत. तर 4च्या पुढे शून्य घेतला म्हणून इकडे पॉइंट दिला. 8 पंचे 40, 65.5 कुठे दिसतोय? म्हणजे जे काही उत्तर येणार आहे तर ते आपल्या टक्केवारीमध्ये असणार आहे. 62.5. हे समजलं का सर्वांना? हो हो. टक्केवारी करायची हो या मॅम. करायची. बरं, 54 आणि 55 हे दोन्ही प्रश्न आहेत सलग. माधवीला 50 हो बनवायला सगळ्या मिळून 1500 रुपये खर्च आला. ते दुकानात न्यायला 200 रुपये लागले. तिने एक आकाश कंदील किती रुपयास विकावा म्हणजे तिला 800 रुपये नफा होईल? अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे त्याची एकूण खरेदी काढून घ्या तुम्ही. एकूण खरेदी किती झाली, तिला आलेला खर्च, आणि तिने किती रुपये अगोदर खर्च केला होता, म्हणजे तो एक खर्च, म्हणजे ती एकूण खरेदी झाली. 50 आकाश कंदीलसाठी तिने 1500 अधिक 200 एवढा खर्च केलेला आहे. म्हणजे ही 1500 अधिक 200 किती होतात? 1700. 1700. आणि तिला नफा किती हवा आहे? जेवढा नफा अपेक्षित आहे तेवढा नफा तिने मिळवायचा. एवढा जर तिने नफा मिळवला तर जी काही किंमत असेल तर ती असेल तिची विक्री किंमत. हा झाला नफा. आता जी किंमत येईल ती असणार आहे विक्रीची किंमत. काही बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतोय माझ्या एवढ्यात. विक्री किंमत किती झाली? 0 0, हा होईल 7 14 आणि 15, 15चा 5 खाली आणि इकडे 2, 2500 रुपये. बर, आता तिला एक आकाश कंदील विकायचा आहे. हा जो सर्व विक्रीचा जो काही खर्च आहे किंवा ही जी सर्व विक्री आहे तर ती 50 आकाश कंदीलची आहे. ही एकूण आकाश कंदीलची काढली. 50 आकाश कंदील. आता इथे जागा कमी पडते म्हणून हा कंदील मी खाली लिहिला. बरं, आता एक जर काढायचा असेल तर मग एक साठी आताच खर्च आपण काढूयात. मग 2500 भागिले 50 करणार ती. एकूण किती आहेत? 2500 रुपये खर्च केला, सॉरी विक्री केली, आणि एकूण होते 50. 0 0 कट झाला. 5 एक 5, 5 5 25 आणि हा पुढचा 0 आहे असा. म्हणजे एक कंदील तिने 50 रुपयांना विकायला हवा. प्रश्न समजला का सर्वांना? प्रश्न सर्वांना समजला का? का पुन्हा हो. करायचं? ओके, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 55 पहा. गणेश दररोज 50 रुपये बचत करतो व गीता दरमहा 1200 रुपये बचत करते. 2016 साली दोघांची मिळून एकूण बचत किती होईल? बरं, आता 2016, 12 वाचलं बहुतेक मी. 2016 हे साधारण वर्ष आहे की लीप वर्ष आहे? लीप लीप वर्ष. वर्ष. वर्षात किती दिवस असतात? लीप वर्षामध्ये आपल्याला साधारण 366 गुणिले 50 आणि 366 गुणिले 1200 यांच्या दोघांची बेरीज करायची. आता गणेशने 366 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी 50 रुपये बचत केली. म्हणजे जर 366 गुणिले 5 जर केले तर होतील 1830 आणि हा पुढचा 0 आहे असा. म्हणजे गणेशने बचत केलेली आहे 18,300. आता दुसरी आहे गीता. आता गीता आहे, मग गीताने किती केला? दर महिन्याला 1200. म्हणजे तिने एका दिवसाला किती रुपये बचत केली आहे पहा? 50 रुपये बचत. दररोज 50 रुपये बचत करतो. आता हा 300
मग आपण इथे डायरेक्ट दिवस न करता आपण महिने काढूयात. म्हणजे एका वर्षातले 12 महिने. मग आपण 1200 गुणिले 12 करूयात. 1200 गुणिले 12 याची महिन्यानुसार होते. तर 12 गुणाकार होईल 144 आणि पुढचे शून्य आहे असं. बरं, आता या दोघांची मिळून एकूण बचत काढून घेऊया. बेरीज करा. किती होईल बेरीज? 700. केली तर ही होईल 8 आणि 4 12 आणि 32,700. पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजला का सर्वांना? 366 ने हो का मॅम. गुणलं आणि यस मॅम. का गुणलं? हो. यस मॅम. हो. बरं, पुढचा प्रश्न 56 नंबर सुद्धा होता. त्याचा सलगच प्रश्न आलेले आहेत. सोबतच्या आकृतीत विशाल कोनापेक्षा काटकोनाची संख्या कितीने जास्त आहे? आता विशाल कोण कोणता आणि काटकोन कोणता? 90 पेक्षा जास्त आला म्हणजे हा असतो काटकोन. या प्रकारे असा जर जास्त झाला तर हा झाला विशाल कोन आणि याच्यापेक्षा जर तो असा कमी झाला तर तो होतो लघुकोन. म्हणजे अॅक्युट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. 90 हा राईट असतो 90 डिग्रीचा, हा 90 डिग्री प्लस असतो. मग तो 110 असेल, किती असेल? 120 असेल, 180 पर्यंतच. 179 पर्यंतच, कारण 179 झाला की तो सरळ कोन होत असतो. आणि 90 पेक्षा कमी म्हणजे 0 पासून तर 90 पर्यंत जर घेतला तर तो लघु कोन होत असतो. या प्रकारे हे कोन. मग आता आपण विशाल कोन पाहूयात. विशाल कोन किती आहेत? आता किती दिसले पहा इकडे. हा एक विशाल कोन आहे, हा दुसरा विशाल कोन, हा तिसरा. या व्यतिरिक्त आणखी कोण दिसतोय का? 3 विशाल कोन मिळाले. आता लघु कोन पाहूयात. सॉरी, काटकोन पाहूयात. जिथे जिथे असा चौरस दिलेला असतो तो काटकोन असतो. हा पण काटकोन आहे. थोडा वेगळ्या कलरने घेऊयात काटकोन. हा काटकोन, हा काटकोन, हा काटकोन, हा पण काटकोन. काटकोन ओळखायचा म्हटलं की हा चौकोन पाहायचा, याच्यामधला हा चौकोन पाहायचा. फक्त काटकोणालाच असा चौकट केली जाते आणि इतर जर कोण असेल कुठला तर असा राऊंड असतो पहा, शेप मध्ये राऊंड असतो. मग एवढे आपले काटकोन आहेत. काटकोन आहेत 1 2 3 4 आणि 5. 5 काटकोन आहेत आणि लघुकोन किती झाले? 5 वजा 3 बरोबर 2 चा फरक आला. म्हणजे काटकोनांची संख्या 2 ने जास्त आहे. प्रश्न समजला का सर्वांना? हो मॅम. ओके. हो मॅम. 57 नंबर आहे. हे जवळजवळ सलगच प्रश्न आले तुमच्या सर्वांचेच. खालीलपैकी कोणती आकृती दशांश अपूर्णांक दर्शवते? बरं, आता इथे लिहून घ्यायचंय हा पार्ट किती झाला. एकूण किती आहेत पहा पार्ट इथे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 पैकी रंगवलेले किती आहेत? 3. 8 पैकी 3 रंगवलेले आहेत. आता इथे हे रंगवलेले पहा किती झाले. हा झाले, हे झाले 12. 12 पैकी रंगवलेले आहेत 1 2 3 4 आणि 5. 12 पैकी 5 रंगवलेले आहेत म्हणजे हा 5/12 झाला. आता हा 4 आणि 4 8 आणि हा रंगवलेले 3 म्हणजे 3/8 झालेले आहेत. 5 आणि 5 10 झालेला आहे आणि अंशामध्ये येतील 4. दशांश अपूर्णांक याचा अर्थ असतो की ज्याचा छेद 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 म्हणजे 10च्या पटीत वाढत जाणारे जे असतात त्यांना आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. मग मला सांगा, तुम्हाला आता यामध्ये कोणता दशांश अपूर्णांक वाटतो? पर्याय क्रमांक 4. 10च्या पटीमध्ये म्हणजे 10, 100 या प्रकारे होणार. दशांश म्हटलं की एकावरती शून्य पाहत जायचं. पर्याय क्रमांक 4. बरं, आता 58 होता का कोणाचा? 58 नाहीये. आता थेट 61 आहे. बरं, या पाहता 59, 60 यापैकी आहेत का? 61 दिसतोय मला. पुढचा प्रश्न 61 राहिला असेल तर सांगा कुणाचं काही. मॅम 61 नंबरचा 59.
60. ओके, 59 घेऊया. 59 मध्ये काहीच नाही तर तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करून पण निघतो. समजा तुम्ही या प्रकारे तिरकस गुणाकार करायचं म्हणजे तुम्हाला फुलीच्या जागी जी काही किंमत आहे ती निघून जाते. समजा आता तुम्ही तिरकस गुणाकार आपण तुम्हाला आठवतं 18ला 24 तर 96ला किती या प्रकारे करतो ना आपण. व्हायचं आहे तिरकस गुणाकारामध्ये पण मिळेल उत्तर. पण 18 गुणिले 96 आणि छेदामध्ये 24 ठेवायचे. मग या फुलीची आपल्याला किंमत मिळणार आहे. या फुलीच्या किमतीनंतर आपल्याला मग इकडे फक्त इक्वालंट कोण आहे याला तो शोधावा लागेल. बरं आता 18 आणि 24 एकाच पाड्यामध्ये मिळतात किंवा 96 आणि 24 एकाच पाड्यामध्ये मिळतात. कोणता पाडा आहे किंवा 24च्या पाड्यामध्ये सुद्धा 96 मिळतात का पहा बरं. हो मॅम. 96 येतात का? हो मॅम. हो 24 हो मॅम. प्लस मॅम. 24 96 बरोबर. 18 चोक 18 चोक किती होतो? चला 18 गुणिले 4 करा. 18 चोक बर. मग आता इथे 72 मिळाला म्हणजे आपली फुली जी आहे 72 आहे. बर 18/72 बरोबर 24/96 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. मग सममूल्यांना का म्हटलं तर 18 आणि 72 एकाच पाड्यामध्ये मिळतात. कोणाच्या मिळतात? 18 एक 18 18 24 एक 24 24 चोक 96 मग इथे सुद्धा तसंच आहे. मग इथे आपण 36 आहे तर किती चोक 36 होतो हे सुद्धा अगदी ओरली काढू शकतो तुम्ही. किती चोक 36 होतो? 9 चौक 36. म्हणजे या त्रिकोण म्हणजे हा जर आपण 9 घेतला असता तर 9 एक 9 आणि 9 चोक 36 झाला असता. म्हणजे त्रिकोण म्हणजे 9 झाला आणि फुली म्हणजे हा 72 आला. मग आपल्याला कोण आहे? फुली. अगोदर फुली म्हणजे 72 आणि 9 पर्याय क्रमांक 3. इथे सुद्धा तुम्ही असं तिरकस गुणाकाराने करू शकला असता पहा. हे जे 9 उत्तर आहे तर तुम्ही 24 गुणिले 36 भागिले 96 जरी केलं तरी तुम्हाला उत्तर 9 मिळेल. या प्रकारे सुद्धा करू शकता. समजलं का? प्रकारे किमती काढायच्या तिरकस गुणाकार हो करून. मॅम. ओके. हो मॅम. हो मॅम. हो बरं 61 नंबर पहा. एका चौकोनाचे 4 कोपरे जोडून 2 त्रिकोणात विभाजन केले तर पूर्ण चौकोनात किती चौकोन तयार होतील? बरं आता एक रुमाल माहिती तुम्हाला रुमाल आपण फोल्ड करतो पहा असा त्रिकोणाकृती. या प्रकारचं उदाहरण आहे. समजा हा आपल्याकडे एक चौकोन आहे. हा चौकोन आहे आणि तुम्ही या प्रकारे फोल्ड केला की 2 कोपरे जोडलेत. पहिला कोपरा उचलला या दुसऱ्या कोपऱ्यावरती टाकला. पुन्हा हा दुसरा कोपरा उचलला या कोपऱ्यावरती टाकला. या प्रकारे कोपरे जोडल्यानंतर आकृती तयार होते का? या प्रकारे किंवा फोल्ड करून काढा पहा. या प्रकारे तुम्हाला स्पष्ट अशा रेषा दिसतात का या त्रिकोणाच्या रेषेसारख्या? अरे आवाज येतोय का तुम्हाला? हो. हा मग असं हो आकृती फोल्ड करून पाहिला की नाही तुम्ही रुमाल किंवा एखादा कागद काढून पहा चौरस आकृती तो फोल्ड करा. कोपऱ्यावरती कोपरा आला पाहिजे. समजा आता आपण याला नाव देऊयात ए बी सी आणि डी. हा ए सी असा कोपऱ्यामध्ये पकडला आणि हा बी डी एकमेकांवरती येईल या प्रकारे टाकला. पुन्हा असंच केलं आपण. हा डी आणि बी या दोघांना पकडलं आणि ए सी एकावरती एक कोपरे येतील या प्रकारे टाकले. असं होती का आकृती तयार? बर. आता 2 त्रिकोणात विभाजन केले. आता इथे विभाजन तर झालेलं आहे. तर पूर्ण चौकोनात किती कोन तयार होतील? पहा आता किती कोन तयार होतात? पूर्ण चौकोनामधले कोन. चौकोनाचे कोन पाहता हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा म्हणजे 8 कोन तयार झाले. हे समजलं? त्रिकोण नाही जिथं चौकोन होतो त्या ह्याच्यामध्येच. हो मॅम. हे कोपरे फक्त पाहिजेत तिथे. कोण जिथे होईल तिथे कोपरे.
बरं यानंतर 62 होता का? 61 नंतर कोणतं आहे? 67 दिसला. 65, 65 65, 66, 67 असे सलग हम्म 65 जातात. सोबतच्या आकृतीत बाजू, शिरोबिंदू व कोणांची संख्या मॅम 62 पण आहे. 62 पण आहे का? बरं घेऊयात. बरं आता इथे हो. आपण काय कोपरे मोजूयात किंवा बाजू. आता कोण आहे अगोदर? बाजू. तर बाजू घेऊयात. बाजू कशाला म्हणायचं? ही झाली बाजू. जे रेड कलरची दिसते की नाही ही बाजू. हा जो मधला भाग दिसतोय हा कोपऱ्याच्या मधली जी ही आहे तर ही आहे एज म्हणजे बाजू किंवा कडा. ही एक बाजू झाली. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी आणि आठवी म्हणजे 8 बाजू. 8 बाजू झाल्या. बाजू 8 झाल्या. आता शिरोबिंदू पाहूयात. शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स कोपरे पाहिजे तिथे. किती होतील पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि आता कोण पाहिजेत आपल्याला. आता कोण पहा कुठे झालेत कोण. हा पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा म्हणजे कोण किती झाले? 8 कोण. बर मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठे मिळालं? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 राईट आहे. समजलं का? हो. बाजू कशाला म्हणायचं, हो शिरोबिंदू मॅम. कशाला म्हणायचं आणि कोपरे किंवा कोण कशाला म्हणायचे? 62 नंबर आहे ना तो एक पाहूयात. हा वर्तुळाकृती बागेचा परिघ 150 मीटर आहे. पळण्यासाठी बागेभोवती किती फेऱ्या माराव्या लागतील? तर आता मॅम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत आहे. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते. आता दिसतंय का? पहा आता दिसत असेल. समजा ही आपली वर्तुळाकृती बाग आहे. आता बागेचा जो काही परिघ आहे तर तो 150 मीटरचा आहे. परिघ कशाला म्हणायचं पहा. परिघ म्हणजे ही वर्तुळाची जी काही पूर्ण कडा आहे तर ती 150 मीटरची आहे. समजा माझ्याकडे ही 150 मीटरची तार आहे. समजा ही माझ्याकडे ही तार नाही आली पहा इकडे पुन्हा वर्तुळाचं सिलेक्ट झालं. ही समजा माझ्याकडे काय होतंय. हा हा आपला वर्तुळ. समजा ही तार आहे आणि ही आहे 150 मीटर. मी यापासून वर्तुळ तयार केला तर मला सांगा वर्तुळ जो आहे किती मीटरचा असेल. ही तार आहे अशी उचलली आणि आता 150. 150 मीटरचीच राहिली की नाही. पण याला आपण 150 मीटर तार म्हणली. पण हा जो आहे 150 मीटर हा झाला याचा परिघ. काय झाला याचा हा परिघ झाला 150 मीटर. सार्थकला 4.25 किलोमीटर अंतर पळण्यासाठी बागेभोवती किती फेऱ्या माराव्या लागतील? 4.25 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात बा? कसं लिहायचं 4.25 मीटर? 3 मीटर 75 सेंटीमीटर. 3 मीटर आणि 75 सेंटीमीटर. बर आता इथे मग आपण त्याचे मीटर आणि सेंटीमीटरचे जर केले एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात. मग 3 मीटरचे जर सेंटी केले तर ते 300 होतात. आणि 75 ऑलरेडी सेमी आहेत मग सेमीला सेमी ठेवा. म्हणजे 375 सेंटीमीटर बरोबर हे 4.25 मीटर होतात. यालाच आपण 4.25 म्हणतो. 4.25 मीटर हे समजलं का? सॉरी 3.75 किलोमीटर आहेत. इथे मीटर करावे लागतील. किलोमीटर एक सेंटीमीटर नाही तर मीटर घ्यावे लागतील. इथे मात्र किलोमीटर दिलेले आहेत. किलोमीटर म्हणजे तो 3.750 झाला किंवा 3.75 म्हणू शकतो. हा किलोमीटर मग इथे मीटर जर करायचं म्हटलं तर आपल्याला 3750 मीटर घ्यावे लागतील. हे समजलं का? इथे किलोमीटर आहे सेंटीमीटरचे घेऊ नका.
इथे किलोमीटर दिलेले आहेत आणि इकडे पण मीटर आहेत. मग आपण हे 4.25 किलोमीटरचे मीटर करून घेतले तर हे मीटर सुद्धा 3,750 मीटर होतात आणि किलोमीटर मध्ये लिहिला तर हा 3.750 लिहावा लागेल तुम्हाला. बरं, आता इथे फक्त 150 ने भाग द्या. 3,750 भागिले 150. आता हे दोनही मीटर 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 मध्ये आहेत. आता सरळ सरळ भागाकार करायचा आहे. 15 × 15, 15 × 2 = 30 आणि 15 × 2 = 30, 7 उरले, 15 × 5 = 75, 25. तर त्याला 25 फेऱ्या माराव्या लागतील. प्रश्न समजला का? हो मॅम. फक्त सारख्या एककांमध्ये रूपांतर करून घ्या. हो. बरं, 62 नंतर कुठला होता आपला? 67 ना? हा, 67 नंबर पहा. आकृती बनवल्यावर प्रश्नचिन्हाच्या जागी 66. अक्षरे ओळखा. काय झालं? बर, ACCB 66. 66. बरं, आता हा 67 चालू आहे, तो पण घेऊयात. 66 पण घेऊयात. बरं, आता हा जो क्रम आहे तर नीट जर पाहिला तर असा दिसतोय पहा, ABCD. पुन्हा इथे CC डबल, DD डबल, EE डबल, मग FF डबल. मग आता मला सांगा, A झाला नंबर, B झाला, C झाला, D मॅम ऑप्शन नंबर 3. नंबर आहे ईचा. नंबर कोणाचा येणार आहे आता? ईचा. आता C नंतर रिपीट झाला D नंतर E रिपीट झाला, E नंतर F झाला रिपीट. म्हणजे आता रिपीट होण्याची वेळ आहे G ची. F नंतर G येतो की नाही, जो येईल तो रिपीट करायचा. मग पुन्हा इथे पाहायचंय, B नंतर C आला, C नंतर D आला, D नंतर E आला, मग E नंतर पुन्हा काय येईल? F. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हो. ओके. 66 मध्ये काय आहे? एक रिम कागदाची किंमत 320 रुपये आहे, तर अशा 360 दस्ते कागदाची किंमत किती? एका रिम मध्ये किती कागद असतात माहिती आहे तुम्हाला? दस्ता, रिम 480. हे कागद मापन मध्ये येतात पहा. 488. आता एक दस्ता, ऐका, एक दस्ता म्हणजे 24 कागद असतात. एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात आणि एका रिम मध्ये 480 कागद असतात. एक रिम 480 का 488? नाही नाही, 480 असतात. 480 कागद असतात. रिम मध्ये 480 आणि एका दस्त्यामध्ये 24. बरं, आता आपल्याला एक रिम कागदाची किंमत म्हणजे 480 कागदांची किंमत ही 320 रुपये आहे. तर 360 दस्ते, जर आपण दस्ते जर 360 घेतले म्हणजे 24 × 360 करावे लागेल. 60 म्हणजे किती कागद होतील पहा? तर 24 भाग दिला, सॉरी गुणलं तर 24 0 0, हा 24 आणि हा 6 म्हणजे 4 आणि हा 86. पहा बरं, गुणाकार बरोबर आहे का? 8,640 कागद. बरं, हा जर गुणाकार केला तर हा एवढा गुणाकार होतो. बरं, आता इथे आपल्याला सरळ सरळ यांची किंमत काढता येईल. मग आता आपण असे इक्वेशन करू शकतो की एक रिम म्हणजे 480 कागद हे 320 रुपयांमध्ये येतात, तर 8,640 कागद किती रुपयात येतील? हे काय आहेत? कागद आहेत, हे रुपये. मग एक्सची किंमत काढा. एक्स बरोबर तिरकस गुणाकार करा. 8,640 गुणिले 320 आणि छेदामध्ये टाका. पहा, 0 0 कमी करा. कुठलाही 0 कमी केला तरी चालतो. बरं, आता 48 आणि 32, 8 ने भाग जातो. 8 × 32, 8 सख 48. आता 6 ने भाग जातो का इकडे? 6 1 6, 2 उरले. 6 6 चोक 24, पुन्हा 24 आहे. म्हणजे 1440
गुणिले 4 करावे लागतील. 1440 गुणिले 4 किती गुणाकार होतो पहा. 1440 गुणिले 4. 4 शून्य 4 चोक 16, पुन्हा 4 चोक 16 आणि 1 17, 4 एक 4 आणि 1 5. 5760 रुपये. पर्याय क्रमांक 2. जमला का प्रश्न? समजला का सर्वांना? हो. बर, 68 आहे का कोणाचा? 69 आहे. 69 पहा. 2016 सालची सुरुवात शुक्रवाराने झाली असल्यास 2018 सालचा शेवट कोणत्या वाराने होईल? बर, आता जेव्हा साधारण वर्ष असतं तेव्हा ज्या वाराने वर्षाची सुरुवात होते त्याच वाराने वर्षाच्या शेवटी सुद्धा तोच वार असतो. समजा 1 जानेवारी 2015ला जर सोमवार आहे तर वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. 31 डिसेंबर 2015 ला सुद्धा सोमवारच असणार आहे. हे आलं लक्षात तुम्हाला? पण जेव्हा लीप वर्ष असतं, लीप वर्ष जर असेल तर एक वार पुढचा असतो. पहा, आता इथे फक्त आपण साल बदलूयात. हे समजलं सर्वांना? इथे आपण साल बदलूयात. आता इथे 2015 आहेत, आता 16 करून घेऊयात. मला सांगा, आता इथे 2016ला जर शुक्रवार आहे, 1 जानेवारी 2016ला जर कोणता वार असेल? 31 डिसेंबर 2016ला कोणता वार असेल? शनिवार. रविवार. शनिवार. शनिवार. एकच दिवस पुढचा असतो म्हणजे शनिवार झाला. झाले असल्यास 2008 सालचा शेवट. आता इथे लगेच आपल्याला 2016 संपला. आता इथे 1 जानेवारी 2017 सुरू होणार आहे. 1 जानेवारी 2017. बरं, इथे वार कुठला आला मग? रविवार. शनिवार नंतर लगेच म्हणजे पुढचाच दिवस आहे. 17 हे सामान्य वर्ष आहे. मग 31 डिसेंबर, सॉरी, आपल्याला 18 पर्यंत जायचंय ना, आपण इथे नाहीये. मग आता आपण डायरेक्ट 18 कडे. 1 जानेवारी 2018ला वार कोणता असेल? सोमवार. कारण 17 हे साधारण वर्ष आहे. बरं, आता 2018 सालचा शेवटचा दिवस कोणता असेल बरं? सोमवार. 18 जो सुरुवातीला तोच शेवटी असतो म्हणजे सोमवारच येणार. हे आलं लक्ष? हे कधी लक्षात? हे फक्त असं सामान्य वर्षामध्ये होतं. ओके, समजलं सर्वांना? पर्याय क्रमांक येस मॅम. येस मॅम. बर, आता 70 आहे का कुणाचा? 71 आहे. 70 बहुतेक नाही दिसत. 71 आहे. खालील गटात 6 पृष्ठ 12 कडा 8 शिरोबिंदू असलेल्या वस्तू किती आहेत? बरं, आता ही जी 6 पृष्ठ 12 कडा आणि 18 शिरोबिंदू असतात, हा विटेचा आकार, कपाटाचा आकार, खडूचा आकार म्हणजे इष्टिका, चिती आणि घन यांना असतात 6 पृष्ठे 12 कडा आणि 8 शिरोबिंदू. मग अशी वीट आहे. आता सांगा बरं तुम्ही कोणकोणत्या आहेत अशा वस्तू? वीट, इष्टिका, चिती म्हणजे तुम्हाला बॉक्सचा आकार माहितीये ना? खडू आहे का असा? हो. खडू असतो का तसा? त्याला लांबी चांगली अशा असतात. बरं, आणखी पाठीवरचा खडू. फासा होईल का? फासा म्हणजे तो बसतो की नाही खेळायचा, तो फासा एक प्रकारचा. म्हणजे अशा 3 वस्तू आपल्याला मिळाल्या इथे. मॅम, खडू पण होऊ शकतो ना? काय? खडू. पाठीवर. खडूला पृष्ठ बघ बरं किती आहेत? किती पृष्ठ आहेत सांग बरं याला? किती कडा आहेत? नाही, तो पाठीवरचा खडू असतो तो. हा ना, मग पाठीवरचा खडू. पाठीवरची पेन्सिल. पाठीवरचा खडू. हा, तीच पेन्सिल आहे ना? राऊंड शेपचा असतो. ही एकच राऊंड शेप. कडा आहे, त्याला एकही शिरोबिंदू नाहीये आणि एकही पृष्ठ नाही. असं सपाट असं पृष्ठ एकही खडू नाही होऊ शकत.
बरं आता पहा प्रश्न क्रमांक 72 आहे का? 72 नाही दिसला मला, 73 आहे पहा. 73 बहात्तर आहे. तर पण आहे. पंचाकृतीत पी व क्यू केंद्र असलेली दोन वर्तुळ आहेत. पी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास 16 सेंटीमीटर असून क्यू केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास त्याच्या 304 पट आहे. तर रेख पी क्यू ची लांबी किती असेल? बरं आता व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो तो व्यास असतो. बरं आता शेवटचे फक्त 2 मिनिटं राहिलेली आहेत हा. जर मध्येच लिंक थांबली हे प्रश्न समजून घेताना तर लगेच रिजॉईन करायचं. बरं आता इथे रिजॉईन करायला. अरे एवढेच प्रश्न घ्या, बाकीचे नाही घेत तुमचं रिजॉईन. फक्त जर मध्ये थांबले हे प्रश्न घेताना तर काही राहिलं तुमचं तर. आता पी पी जो वर्तुळ केंद्र आहे त्याचा व्यास 16 आहे, म्हणजे त्याची जी त्रिज्या आहे इथून इथपर्यंत जी काही लांबी आहे त्याची ते 8 सेंटीमीटर झाली. आलं लक्षात? ही 8 आहे. आणि असा जर पूर्ण जर मोजला असता तर आपल्याला हा 16 मिळाला असता. इकडे 8 आणि इथे 8, पीच्या अगोदर इकडे 8 आणि इकडे 8 असा 16 तो झाला असता. म्हणजे हा 16 झालेला आहे. त्याबरोबर क्यू केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास त्याच्या 304 पट आहे. एवढं माहितीये की जेवढा आहे त्याच्या 304 पट तो आहे. मग पी अधिक क्यू म्हणजे पी क्यू आपल्याला या प्रकारे घ्यावा लागेल. तो 304 पट आपण पूर्ण व्यास घेऊयात, म्हणजे व्यासाच्याच पट घ्यायचा आहे ना आपल्याला. म्हणजे 4 पट होतात. 16चे 304 पट म्हणजे 304. मध्येच लिंक थांबेल, 1 मिनिट राहिलाय. 4 एक 4, 4 चौक 16 म्हणजे 4 त्रिक 12 झाला. तर आता ओ क्यू जो आहे तर त्याचा व्यास जो आहे तो 12 मिळाला. म्हणजे पी चा व्यास हा 16 आहे आणि क्यू चा व्यास हा 12 आहे. 12 जर आहे तर मग इथपर्यंतचं अंतर म्हणजे क्यू ची जी काही त्रिज्या आहे तर ती त्रिज्या झाली 6. इथपर्यंत 8 अंतर होतं. मग 8 आणि हा 6 पी अधिक क्यू बरोबर पी क्यू होणार आहे आणि हा 8 अधिक 6 होणार आहे. म्हणजे हा 8 अधिक 6 बरोबर हा झाला 14 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला का सर्वांना? हो. ओके. हो. आता एक प्रश्न राहिले, ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी रिव्हिजन केलं तरी चालेल, फक्त ज्यांना नाही इच्छा त्यांनी नका रिव्हिजन